स्टुडंट्स, बघा आज दिवस 39/8/2021. बघूया आपण मराठीचा अभ्यास. मराठीच्या अभ्यासामध्ये आज महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे फक्त वाचन. आणि आज काही तुम्हाला मराठीमध्ये जास्त काम करायचं नाही. पुढं बघूया काय वाचनामध्ये. तर आपल्याला वाचनामध्ये गोष्टी, कविता इत्यादी साहित्य प्रकार याचं वाचन करता आलं पाहिजे. विशेष करून कवितेचं वाचन आपल्याला करता आलं पाहिजे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की एक तर ही PDF जी आहे ही संपूर्ण तुम्ही वाचा या संदर्भातली. आणि आज काय सांगितलं मराठीमध्ये की कवितेचं वाचन करायचं आहे. आता कविता ही गायल्या जाते म्हणून ते गाणं आणि त्या पद्धतीत वाचताना योग्य ठिकाणी ते वाक्य तुटलं पाहिजेत, ते लक्षात आलं पाहिजे आपलं. आपण कविता वाचतो त्याचप्रमाणे त्या तुम्ही तुमच्या वर्गाच्या ज्या कविता असतील त्या पाठसुद्धा करायच्या आहेत. बघा या ठिकाणी एकच काम आपल्याला आज मराठीमध्ये करायचं आहे. ते काम म्हणजे बघा काय, या ठिकाणी तुम्हाला दिसेल की कल्पक होऊया म्हणून हा भाग दिलेला आहे. आणि हाच भाग आपल्याला आज करायचा आहे. काय बघा याच्यामध्ये कल्पक होऊया या भागामध्ये काय दिलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं सांगितलेलं आहे की काही गोष्टींचा पण कविता आहेत, काही गोष्टीच्या पण कविता आहेत ज्या आपल्याला माहीत आहेत. त्या कवितांची मुलांना आठवण करून द्यावी, म्हणजे तुम्हाला ते आठवायच्या आहेत अशा काही कविता. जसं बघा एक उदाहरण सांगितलेलं आहे त्यांनी की ससा तो ससा. ही कविता कदाचित तुम्ही ऐकलेली असेल. कविता आहे ती, परंतु त्या कवितेच्या माध्यमातून गोष्ट सांगितलेली आहे. अशा जर तुम्हाला काही माहिती असतील तर अशा कविता तुम्हाला शोधायच्या आणि त्या लिहायच्या. इथं बघा एक काम सांगितलं, मुलांनो अशा गोष्टीच्या 3 कविता शोधून आणा आणि तशा जर तुम्हाला माहिती झाल्या तर त्या वहीमध्ये लिहायच्या आहेत. जर अशा प्रकारच्या कविता तुम्हाला मिळाल्या नाही तर कमीत कमी मराठीची एखादी कविता कोणत्याही वर्गाची आपल्या वहीमध्ये तुम्ही लिहायची आहे. हे तुमचं काम. लक्षात आलं. मराठीचं काम आज इतकंच आहे. चला पुढं जाऊया. पुढं गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल की पुढचा जो विषय आहे आपला इंग्रजीमध्ये सुद्धा बघा काय हा इंग्रजी विषयामध्ये अल्फाबेट सॉन्ग. याच्यातसुद्धा सॉन्ग म्हणजे कवितेचाच प्रकार आला आहे. अल्फाबेट सॉन्ग. अल्फाबेट म्हणजे अक्षर, जी आपण मूळाक्षरं म्हणतो ती मूळाक्षर आणि त्याच्याबद्दलचं सॉन्ग. अशा प्रकारचं सॉन्ग तुम्ही ऐकलेलं असेल. मागच्या वर्षीला अशा प्रकारचं एक सॉन्ग होतं आपलं इंग्रजीमध्येच. तर ही PDF जी माहिती दिलेली आहे ती तुम्ही वाचा. आणि अशा प्रकारच्या जर काही कविता असतील तर त्या कविता आपल्याला या ठिकाणी लिहायच्या आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला सांगितलेलं की 3ऱ्या वर्गाच्या पान नंबर 76 व 78, 76 ते 78 यावर अशी एक कविता आहे, गाणं किंवा कविता आहे. पुढं बघूया आपण. पुढं काय तुम्हाला जे काम करायचं आहे ते काय काम करायचं आहे. हे काम तुम्हाला करायचं इंग्रजीमध्ये एकच काम आहे. आणि हे काम करत असताना तुम्हाला इंग्रजीमधलं ही जी लिहिलेलं आहे या ठिकाणी हे वाक्य आपल्याला लिहायचं आहे. काय एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरलल ॲक्टिव्हिटी आणि रेनफोर्समेंट ही ओळ जी आहे हे वाक्य तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर खालचं हे वाक्यसुद्धा लिहायचं आहे. राईट द लेटर्स ऑफ इंग्लिश अल्फाबेट कॅपिटल स्मॉल केस. आता हे काय समजून घ्या एकदा, काही अवघड नाही आहे, तुम्हाला समजेल. राईट द लेटर्स ऑफ इंग्लिश अल्फाबेट म्हणजे इंग्रजीची जे आपण ज्याला ABCD असं म्हणतो, परंतु कॅपिटलमधली. काय सांगितलं, कॅपिटलमधली ABCD तुम्हाला लिहायची आहे. कॅपिटलमधली ABCD कॅपिटल. आणि नंतर इंग्रजी मूळाक्षरे हे जे कॅपिटल आणि स्मॉल हे दोन्ही जे सांगितलं आहे तुम्हाला, हे आपल्याला काम करायचं. म्हणजे थोडक्यात काय तर तुम्हाला काय करायचं आहे की थोडक्यामध्ये आपण लक्षात घ्या की हा प्रश्न लिहायचा आहे. वाक्य जे दिसतं हा प्रश्न आहे आपला एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी. या ॲक्टिव्हिटीच्या अंतर्गत आपल्याला लहानी आणि मोठी ABCD आपल्या वहीवर लिहायची आहे. ओके, हे इंग्रजीचं काम एवढं एक काम आहे. त्याच्यानंतर तुमच्या पुस्तकामध्ये असलेल्या ज्या कविता आहे त्या कवितांचं गायन करायचं आहे. ओके,
चला पुढे जाऊया आपण. पुढचा विषय आपला तो म्हणजे गणित. आणि गणितामध्ये मागचाच भाग आपण पुढं घेऊन चाललेलो आहे, तो म्हणजे सममिती. सममिती सममिती म्हणजे सारखेपणा. थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर समजायसारखं सममिती. सममितीमध्ये आज काय बघायचं आहे तर बंदिस्त आकृती आणि खुली आकृती. बघा या ठिकाणी तुम्हाला 2 आकृत्या दिसतील. इथं बघूया आपण. बघा या ठिकाणी बंदिस्त व खुल्या आकृत्या. या ठिकाणी तुम्हाला हे जे घर दिसतंय, या घराला जे हे कंपाऊंड केलेलं आहे, या कंपाऊंडला या ठिकाणी इथं बघा गेट बसवलेला आहे. त्याच्यामुळं हे बंदिस्त झालेलं आहे. आणि त्याच प्रकारचं दुसरं घर या ठिकाणी दाखवलेलं हे घर आहे. आणि या घराच्या आजूबाजूला कंपाऊंड आहे, परंतु सध्याच्या वेळेला या ठिकाणी गेट हा दरवाजा खुला आहे, म्हणून ही झाली खुली. ही बंदिस्त आकृती आणि ही खुली आकृती. अगदी सोपं आहे. याच पद्धतीनं तुम्हाला खाली दिसल की या ज्या ते चित्राच्या माध्यमातून सांगितलं होतं, या ठिकाणी आकृतीच्या माध्यमातून समजून घेऊया बंदिस्त आकृती आणि खुली आकृती. बघा इथं काही बंदिस्त आकृत्या दाखवलेल्या आहेत. बंदिस्त आकृत्या कोणत्या दाखवल्या आहेत बघा. इथं बघा ह्या बंदिस्त आकृत्या आहेत सर्वच्या सर्व. आणि या ठिकाणी बघा खुल्या आहे. बघा इथून अशी जायला जागा आहे थोडीफार का होईना, म्हणून ही झाली खुली. याच्यामध्ये आत घुसताच येत नाही कुठं. बघा कोणत्याच आकृतीमध्ये घुसता येत नाही, म्हणून ती बंदिस्त आकृती. बंदिस्त आणि खुली आकृती ही संकल्पना आपल्या लक्षामध्ये आलेली आहे. या PDF मध्ये वाचल्यानंतर तुमच्या ते पूर्ण लक्षात येईल आणि आता चित्र बघितल्यानंतर तर दिसतंच. आता बघा बंदिस्त आकृती आणि खुली आकृती कशी ओळखायची हे या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. या ठिकाणी सराव कोपरा म्हणून जे दिलेलं आहे, या सराव कोपऱ्यामध्ये बघा तुम्हाला दिसतं हा सराव कोपरा म्हणून. याच्यामध्ये खालील कोणत्या चित्रात आकृतीच्या आतील आणि बाहेरील बिंदू जोडता येतात ते जोडून बघ. बघा या ठिकाणी तुम्हाला काही बिंदू दिलेले आहेत. या आकृतीच्या आतमध्ये ही जी आकृती दिसते याच्या आतमध्ये बिंदू आहेत. बाहेरच्या बाजूला हा इथं बिंदू आहे. या ठिकाणी एक बिंदू दिलेला आहे. इथे एकच बिंदू दिलेला आहे बघा. तुम्हाला थोडंसं झूम करून मी दाखवतो. झूम केल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येईल की या ठिकाणी हा एक बिंदू आहे याला, आणि याच्या बाजूला त्याचं नाव दिलेलं आहे. इथं हा बिंदू आहे, त्याच्या बाजूला नाव दिलेलं आहे. हा बिंदू आणि त्याचं नाव दिलेलं आहे. त्या बिंदूचं नाव दिलेलं आहे बघा. आपल्याला या नावाची गरज नाही आहे. आपल्याला लक्ष ठेवायचं आहे ते बिंदूवरती. कशावरती लक्ष द्यायचं? बिंदूवरती. आता बघा हा बिंदू आणि हा बिंदू हे आपल्याला एकमेकाला जोडता येतील का? जर जोडायचं म्हटलं तर मध्ये ही रेषा आलेली आहे. इथून वाट नाही आहे असं प्रकारचं, म्हणून आपल्याला हे जोडता येत नाही. या ठिकाणी हा बिंदू आणि हे जर जोडलं तर इथं ही रेषा आलेली आहे. इथं जर एक बाहेर बिंदू असता बघा या ठिकाणी तुम्हाला दिसेल. इथं मी सर्कलमध्ये दाखवलं तुम्हाला हा बिंदू. हा जो बिंदू आहे हा बिंदू जर आतल्या बिंदूशी जोडायचा म्हटला तर या ठिकाणी ही मध्ये ही रेषा आलेली आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं ही जी आकृती आहे ही बंदिस्त आकृती. जर तुम्हाला आता या दुसरी आकृती बघा खुली आकृती. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला दिसेल की बाहेरच्या बाजूला इथं एक बिंदू आहे त्याला नाव दिलेलं आहे. आतमध्ये हा बिंदू आहे त्याला नाव दिलेलं आहे. बाहेर हा बिंदू आहे त्याला नाव दिलेलं आहे. परंतु आता हे बिंदू जोडता येतात का? तर कसे जोडता येतील? तर बघा या ठिकाणी आपण बघूया की हा जर बिंदू जोडायचा तर आपण जोडू शकतो. हा बिंदू आपण जोडला, इथं मध्ये आपल्याला काहीच आले नाही कारण की या ठिकाणी हा खुला भाग आहे. बरोबर. त्याच्यानंतर इथं जर आपण बघितलं तर दुसरा बिंदू जर जोडायचा म्हटला हा बिंदू तर इथं जोडला जात नाही. मग तुम्ही म्हणसाल एका ठिकाणी जोडल्या जातं एका ठिकाणी जोडल्या जात नाही, म्हणजे इथं बंदिस्त आहे आणि इथं खुली असं नाही. कोणत्याही एका बाजूनं कुठेही एका ठिकाणी जर ती खुला असेल तर आपण त्याला खुली आकृती असं म्हणूया. ठीक आहे. चला पुढं जाऊया आपण. पुढं काय बघा बंदिस्त आकृती आणि खुली आकृती तुमच्या लक्षामध्ये आलेलं असेल तर यावर आधारित तुम्हाला एक काम आपल्याला परत या ठिकाणी दिलेलं आहे. अगदी सोपं काम आहे आणि त्यासाठी तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी लिहावा लागणार आहे. कोणता प्रश्न लिहायचा आहे बघा तुमच्या स्क्रीनवर दिसेल आणि तुमच्या लक्षातही आलं असेल. हे जे पूर्ण वाक्य आहे हे पूर्णच्या पूर्ण वाक्य आपल्याला लिहायचं आहे. लक्षात आलं. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलेलं की बंदिस्त आकृती जर असेल तर त्या ठिकाणी योग्य खुणा. बंदिस्त आकृती असेल तर राईट मार्क करा बरोबरचं चिन्ह, आणि जर ती खुली असेल तर त्याला क्रॉस करा. जसं आता ही खुली आहे, पहिली आकृती दिसते बघा, ही
ही खुली आहे म्हणून याला क्रॉस करा. ही बंदिस्त नाही, ही बंदिस्त आहे, बंदिस्त नाही, बंदिस्त आहे. अशा पद्धतीने आता हे चित्र तुम्हाला काढता येतील. या पद्धतीनं आखून तुम्हाला करता येईल. काही अवघड नाही, सरळ सरळ रेषाच आहे आणि एका ठिकाणी एक वर्तुळ आहे फक्त. तर हे काम तुम्हाला करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला जे दिसतं हे पूर्ण तुमच्या वहीमध्ये असायला पाहिजे. चला ओके, पुढं जाऊया आपण. या ठिकाणी बघा तुम्हाला रांगोळ्या दिसतात आणि या रांगोळ्यामध्ये आता ही रांगोळी तर तुम्हाला काढता येणार नाही, पण अभ्यासासाठी बघा याच्यामध्ये काही बंदिस्त आकृत्या आहेत, काही खुल्या आकृत्या आहेत. बघा या ठिकाणी बघा इथं ही तुम्हाला दिसल तर ही बंदिस्त आकृती आहे. कशी आकृती आहे ती? बंदिस्त आकृती आहे. या ठिकाणी ही जी दिसते तुम्हाला ही खुली आकृती आहे. इथं ही बंदिस्त, ही आकृती बंदिस्त आहे आणि ही सुद्धा इथं तुम्हाला बंदिस्त आकृती दिसते. बंदिस्त बघा या ठिकाणी बंदिस्त आकृती आहे. ही मात्र खुली आकृती आहे, लक्षात घ्या. ही खुली, ही बंदिस्त. या पद्धतीने याचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला, म्हणजे याच्यातून तुम्हाला समजेल या रांगोळीवरून बंदिस्त आणि खुली आकृती. चला पुढं जाऊया. पुढं आहे परिसर अभ्यास, कृतीपत्रिका 24. याच्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे निसर्गातील बदल. मागच्या वर्षीचा इयत्ता तिसरीचा पाठ 25 आपल्या अवतीभोवती याच्या संदर्भात आपल्याला माहिती घ्यायची. तर या ठिकाणी तुम्हाला दिवस आणि रात्र याच्या संदर्भातली माहिती तुम्हाला वाचायची, जी PDF दिलेली आहे. ही पूर्ण काळजीपूर्वक वाचा. निसर्गात होणारे बदल समजून घ्या, एवढंच आपल्याला भाग करायचं आहे. म्हणजे परिसर अभ्यासमध्ये आज आपल्याला फक्त वाचन करायचं आहे. नंतर परिसर अभ्यास 2मध्ये आपली पाण्याची गरज, पुढं मागचाच घटक आपण सध्या पुढे घेऊन जातो आहे, आपली पाण्याची गरज. बघा काही आठवूया याच्यामध्ये. हा प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे आणि याचं उत्तर लिहायचं आहे. बघा एवढा जो भाग आहे आपल्याला वहीमध्ये लिहायचा आहे. हे लिहित असताना पहिले काही आठवा हे लिहायलाच पाहिजेत. त्याच्यानंतर हा प्रश्न आणि त्याच्या खाली उत्तर, नेहमीच्या पद्धतीनं हा प्रश्न त्याच्या खाली उत्तर हे तुम्हाला लिहायचं आहे. चला पुढं जाऊया. पुढं आपल्याला असं लिहिण्यासारखं फार काही नाही आहे आणि या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला लिहिता येतात का? बघा हे 3 प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. आज रविवार सुट्टीचा दिवस, तुम्हाला अतिशय कमी काम दिलेलं आहे. जशी शाळेला सुट्टी असली की आपल्याला काम कमी, त्या पद्धतीनंच आजही आपल्याला सेतू अभ्यासमध्ये सुद्धा काम कमी दिसतं आहे. बघा या ठिकाणी या प्रश्नाची उत्तरे शोधूया. हे लिहायचं आहे, लक्षात घ्या, हे लिहायचं आहेच तुम्हाला. त्याच पद्धतीनं खाली जो प्रश्न दिसतो पान व त्याचे उपयोग, पान म्हणजे झाडाचं पान आणि त्याचे उपयोग, हा प्रश्न लिहून खालच्या ओळीवर त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. या ठिकाणी खाली उत्तर लिहायचं आहे. त्याच्यानंतर प्रश्न, त्याच्यानंतर त्याच्या खालच्या ओळीवर त्याचं उत्तर. ठीक आहे. तर हे या पद्धतीनं तुम्हाला लिहायचं आहे. आज एवढाच अभ्यास आहे, अगदी कमी अभ्यास आहे. ठीक आहे. बाकीचा भाग आपण नंतर बघूया. धन्यवाद.